सध्याच्या हवामानामध्ये थंडीचा जोर ओसरला आणि तापमान वाढू लागलेला आहे। या सगळ्या बदलत्या वातावरणात पिकाची काळजी कशी घ्यावी बघूयात त्या संदर्भातला पीक सल्ला। उन्हाळी भात पिकातील तण नियंत्रण करावे। लावणीनंतर 1 महिना झालेल्या भात पिकास 40 किलोग्रॅम प्रति हेक्टर याप्रमाणे नत्राचा पहिला हप्ता द्यावा। त्यानंतर पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर पर्यंत वाढवावी। भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायसायक्लोझोल 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। काही ठिकाणी कोवळ्या आंबा फळांची गळ आढळून आलेली आहे। अशा ठिकाणी 4थ्या आणि 6व्या फवारणीपासून 2% युरिया कीटकनाशकाच्या द्रावणात मिसळून फवारावे। फळे वाटाण्याच्या आकाराची झाली असल्यास 20 ppm नॅफ्थॅलेन ॲसेटिक ॲसिड या संजीवकाचे द्रावण मोहरावर फवारावे। दुसरी फवारणी फळे बोराच्या आकाराची झाल्यावर करावी। कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे। हे प्रमाण फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत वाढत राहते। त्यासाठी कार्बोसल्फान 10 मिली किंवा पिफ्रोनिल 15 मिली हे संयुक्त कीटकनाशक 20 मिली प्रति 10 लिटर पाणी अधिक 10 मिली स्टिकर या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाठीवरील साध्या हात पंपाने फवारावे। उन्हाळी टोमॅटोची लागवड चालू झालेली आहे। टोमॅटो पिकात पर्णगुच्छ रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होतो आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस फुलकिड्यामार्फत होत असल्याने या किडीचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे आहे। अशा वेळी रोगग्रस्त झाडांचा दिसताच उपटून नायनाट करावा। गहू पिकावर 2% युरियाची फवारणी करावी। उशिरा पेरणी केलेल्या गव्हास 21 दिवसांनी ओलितासोबत हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा द्यावी। ओलितासाठी संवेदनशील अवस्थेमध्ये जसे कांडी धरण्याची अवस्था व फुलोर अवस्था यावेळी संरक्षित ओलीत द्या। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।